मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान आज जो अपघात झाला त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो अशा प्रकारची पूर्वकल्पना यापूर्वीच रेल्वे प्रवासी संघटनेकडून रेल्वे प्रशासनाला देण्यात आली होती। तसंच अनेक बदल सुद्धा रेल्वे प्रशासनाला सुचवण्यात आले होते, मात्र त्या संदर्भात कोणतीही पावलं न उचलल्यामुळे आजचा अपघात झाल्याचं निदर्शनास येत आहे। या संदर्भात रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। जी रेल्वेची अपघाताची घटना घडलेली आहे त्या अपघाताच्या घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर इतर जे व्यक्ती आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। रेल प्रशासन संघटनेचे जे उपाध्यक्ष आहेत सिद्धेश कदम ते आपल्या सोबत आहेत। नक्कीच सर, काय सांगाल? तुम्ही देखील ही अगोदर कल्पना दिली होती, वारंवार प्रशासन याकडे कानाडोळा करताना पाहायला मिळते आणि त्याचमुळे आज या 8 जणांना जो रेल्वे ट्रॅक आहे त्यावर पडावे लागले। म्हणजे कळवा ते ठाणे हा ट्रॅकवर अपघात होत आहेत, वारंवार अपघात होत आहेत। त्याची आकडेवारी सुद्धा आम्ही त्यांना दिली होती आणि आता सुद्धा जेव्हा त्यांनी ठाणे दिवा हे जे 2 ट्रॅक नवीन झाले तेव्हा सुद्धा आम्ही त्यांना ही माहिती दिली होती की हे जे 2 ट्रॅक आहेत ते ट्रॅक बांधण्यात आलेले आहेत ते फक्त लोकल प्रवाशांसाठी आणि ते तिकडे फक्त लोकल प्रवाशांसाठी फक्त रेल्वे चालल्या पाहिजेत। दुर्दैवाने असं झालं की तिकडे सुद्धा यांनी मेल एक्सप्रेस चालवण्यात आले। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आज जेव्हा मुंबई रेल्वेबद्दल आपण बोलतो ती मुंबई रेल्वे नाही, दिल्ली रेल्वे आहे। आज सगळे जे अधिकारी आहेत, जे निर्णय घेतले जातात दिल्लीला घेतले जातात, मुंबईत काही घेतले जात नाहीत। आणि आज जो प्रकार घडलेला त्याच्यामध्ये एक शक्यता अशी पण आहे की रेल्वे जास्त झुकल्यामुळे समोरच्या रेल्वेला घासली, त्याच्यामुळे प्रवासी पडले का, हा सुद्धा जो आहे अजूनही प्रशासनाकडनं सडेतोड उत्तर मिळत नाही की नक्की अपघात का झाला ते। त्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये माननीय पंतप्रधानांनी डिक्लेअर केलं होतं की इकडे लोकल चालवण्यात येतील। त्यांनी 110 हा आकडा पण सांगितला होता, पण अचानकपणे जे नंतर जे काही निर्णय घेण्यात आले त्याची तातडीने चौकशी करून त्यांना जे DRM होते त्यांना शिक्षा झाली पाहिजे। ह्याबद्दल हे आजची घटना नाही आहे, हे रोज काही ना काही प्रवासी पडतायत, मृत्युमुखी पडतायत। आज आम्ही संध्याकाळी सगळ्या प्रवासी संघटना आम्ही DRM ऑफिसला जातो आहोत, तिकडे सुद्धा आम्ही खडाडून सांगणार आहे की जर आता पण निर्णय नाही झाला तर यापुढे जे आंदोलन होईल ते ट्रॅकवर होणार, ते आम्ही नाही करणार। आता आम्ही बाजूला उठणार, जे काही प्रवाशांना करायचे ते डायरेक्ट करून दे। येणाऱ्या काळात जर या घटनेकडे किंवा तिथली जी वास्तव परिस्थिती आहे त्याकडे जर दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काळात आम्ही नाही तर थेट प्रवासी हे रेल्वे रुळावर उतरून आंदोलन करतील असा इशारा देखील दिलेला आहे। कॅमेरामॅन कवितासह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।